चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. आज भागाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडे या वारीत एक पाहुणी आली आहे. सोनी मराठी वाहिनीवरच्या तुझं माझं सपान या मालिकेतील पहिलवान आपण सगळे ओळखता. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्राजक्ता चव्हाण आणि तिच्या आई वडिलांचं. टाळ्या झाल्या पाहिजेत माऊली. मला आता सांगायला आनंद होईल की प्राजक्ताच्या घरी वारकरी संप्रदायाचं वातावरण आहे आणि ते त्यांच्या आई आणि वडिलांमुळेच टिकून आहे. खरं तर माऊली मला तुम्हाला विचारायला आवडेल की या आमच्या कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार या संकल्पनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांना रामकृष्ण हरी. असं म्हणतात ज्या घरात देवाचं नाव घेतलं जातं ते घर प्रसन्न असतं आणि सोनी मराठीने एवढी चांगली संकल्पना घरोघरी राबवली आहे. घरोघरी आज कीर्तनं ऐकली जातात आणि ज्या घरात कीर्तनं ऐकली जातात त्या घरातलं वातावरण मंगलमयच असतं. इतकी सुंदर अशी संकल्पना सोनी मराठीनं सर्वांना पाहण्यास दिली त्याबद्दल सोनी मराठी चॅनलचे सर्व टीमचे भरभरून मनापासून धन्यवाद आणि आभार. आज वेळात वेळ काढून आपण इथे आलात पण आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाही. आमची विनंती आहे की आमच्या काही कीर्तन सेवेकऱ्यांची सेवा आपण पाहावी. मी आपल्याला विनंती करतो की आपण असं नसतं व्हावं. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरि 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 राम हरि हरि जय जय राम कृष्ण हरी. धन्य धन्य नाम देवा केला उपकार जीवा माझा निरसला भेव दाखविला पंढरीराव. धन्य धन्य नाम देवा केला उपकार जीवा माझा निरसला दाखविला पंढरीराव. दाखविला पंढरीराय. मंत्र सांगितला सोपा निवारिले भवतापा माझा निरसिला भेव दाखविला पंढरीराव. दाखविला पंढरीराव दाखविला पंढरीराव. मंत्र सांगितला सोपा निरसला देव दाखविला पंढरीराव. दाखविला पंढरीराव दाखविला पंढरीराव. माझ्या कृपेची माऊली चोखा म्हणे पान्हा घाली माझा निरसिला भेव दाखविला पंढरीराव. दाखविला पंढरीराव दाखविला पंढरीराव. माझ्या कृपेची माऊली चोखा म्हणे माझा निरसला देव दाखविला पंढरीराव. दाखविला पंढरीराव दाखविला
पंढरीला पंढरीराव विठाल विठाल विठ्ठल 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 टाळी टाळी विठ्ठल 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 हरी भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत चोखोबा महाराज यांचा गुरुस्तुती प्रकरणातील, ज्यांना 2 चरण आहेत त्यांच्यासाठी उत्कृष्ट असा 4 चरणांचा अभंग आहे. सुरुवातीला या अभंगाचा आपण सरळ सरळ अर्थ म्हणतो किंवा प्रतिपाद्य विषय म्हणतो तो असा आहे. या अभंगातून श्री संत चोखोबा राय नामदेव रायांनी केलेल्या उपकाराबद्दल नामदेव रायांना धन्यता तर देतायच, पण कृतज्ञता सुद्धा व्यक्त करतायत. कोणते उपकार केले नामदेव रायांनी? जीवनामधील जे काय भय आहे, भीती आहे, ती भीती नाहीशी केली. अजून कोणता उपकार केला? संतांचा आवडता विषय पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडवलं. ते दर्शन कोणत्या साधनाने घडवलं? ते साधन सोप्यातला सोपा असा मंत्र तो सांगितला आणि त्याचा फायदा काय झाला? निवारिले भवतापा. भव नाम संसार, संसाराच्या तापाचं निवारण झालं. म्हणून चोखोबा राय नामदेव महाराजांना धन्यता तर देतायतच, पण नामदेव महाराजांना कृपेची माऊली आई म्हणतायत. जसं गाय आपल्या वत्सासाठी पाना घालते किंवा आई आपल्या लेकरासाठी पाना घालते, त्याप्रमाणे संत अर्थात नामदेव महाराज भक्तासाठी संतासाठी कृपेचा पाना घालतात. अशा पद्धतीचा या संपूर्ण अभंगाचा सरळ सरळ अर्थ किंवा प्रतिपाद्य विषय सांगितला. सकल संत गाथा प्रकरण जर उघडून पाहिलं तर काही संतांनी काही वेळेला वेगवेगळ्या प्रसंगानुरूप वेगवेगळ्या गोष्टींना धन्यता दिलेली आहे. धन्य मी मानेना आपुले संचित, संचिताला धन्यता. धन्याजी दीन, ज्या दिवशी संतांचं दर्शन झालं त्या दिवसाला धन्यता दिलेली आहे. संतांनी संतांना धन्यता दिली आहे. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निधान ज्ञानदेव. एका संतांनी दुसऱ्या संतांना अर्थात नामदेव रायांनी ज्ञानोबा माऊलीसह 3 भावंडांना धन्यता दिलेली आहे. एखाद्याची शंका अशी निर्माण होईल की संतांनी संतांना धन्यता देणं योग्य आहे, पण दिवसाला धन्यता आहे, संचिताला धन्यता आहे, नवे नवे काळाला काळ कोणी एखादा सजीव व्यक्ती आहे का त्याला धन्यता दिलेली आहे? या जर शंकेचं समाधान करायचं झालं तर असं म्हणावं लागेल, काही वेळेला वस्तूमुळे व्यक्तीची प्रतिष्ठा वाढत असते आणि काही वेळेला व्यक्तीमुळे वस्तूची प्रतिष्ठा वाढत असते. व्यक्तीमुळे वस्तूची कशी प्रतिष्ठा वाढते थोडंसं सोपं करून सांगतो. आषाढी वारीच्या वेळेला दिंडी सोहळा एक गर्दी आहे आणि अशा वेळेला या गर्दीमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री, गर्दी आहे त्यामुळे मोटरसायकल वरून गेले. काही अंतर गेल्यानंतर पुढं खूपच गर्दी वाढली, बाजूला मोटरसायकल लावली, काही प्रवास पायी केला. झाला असं त्या मोटरसायकलला 2 सिक्युरिटी गार्ड ठेवले होते. का? मुख्यमंत्र्यांची गाडी आहे. आता मला हे सांगायचं, मुख्यमंत्री या व्यक्तीच्या दृष्टीनं मोटरसायकल ही वस्तू किंवा गोष्ट किरकोळ आहे, पण 2 सिक्युरिटी आहेत. का? मुख्यमंत्र्यांची गाडी आहे. म्हणजे मुख्यमंत्री या व्यक्तीमुळं मोटरसायकल ह्या वस्तूची प्रतिष्ठा वाढली. काही वेळेला याच्या उलट घडत असतं. आज जो सेवेसाठी निवडलेला अभंग आहे, या अभंगातून चोखोबा महाराजांनी नामदेव रायांनी जे काय उपकार केले त्या उपकाराबद्दल धन्यता तर दिलेलीच आहे, पण अभंगाच्या पहिल्या चरणात कृतज्ञता सुद्धा व्यक्त केलेली आहे. या ठिकाणी धन्यता देत असताना चोखोबा महाराजांनी धन्य हा शब्द 2 वेळेला वापरलेला आहे. पहिल्यांदा जो धन्य शब्द वापरलेला आहे तो वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे आणि दुसऱ्यादा जो धन्य शब्द वापरलेला आहे तो वेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. पहिल्यांदा जो धन्य शब्द वापरलेला आहे ते नामदेव रायांनी संतावरती उपकार केले म्हणून धन्य, आणि दुसऱ्यादा जो धन्य शब्द वापरलेला आहे नामदेव महाराजांनी जीवावरती उपकार केले म्हणून दुसऱ्यादा धन्य शब्द आहे. आपल्या
वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक कोण? तर संत नामदेव महाराज म्हणून धन्य. वारकरी संप्रदायामधील कीर्तन परंपरा पहिले चालू करणारे संत कोण? तर नामदेव महाराज म्हणून धन्य. नव्हे वयाच्या 5व्या वर्षी देवाला जेवू घालणारे कोण संत? तर नामदेव महाराज म्हणून धन्य. वयाच्या 6व्या वर्षी फिरविले देऊळ जगामाजी ख्याती, पहिलं देऊळ फिरवणारे संत कोण? नामदेव महाराज म्हणून धन्य. भक्तांचे शिरोमणी कोण? नामदेव महाराज म्हणून धन्य. देवाला ज्या संतांचा वियोग व्हावा असे संत कोण? तर श्री संत नामदेव महाराज म्हणून धन्य. या ठिकाणी धन्यता तर दिलेलीच आहे, पण धन्यता देत असताना कृतज्ञता सुद्धा व्यक्त केलेली आहे. कृतज्ञता म्हणजे काय? उपकारकर्त्याच्या उपकाराविषयी मनामध्ये होणारा नम्रता प्रचूर किंवा आदर प्रचूर यांचा वृत्ती विशेष म्हणजे कृतज्ञता होय. मग नामदेव महाराजांनी कोणते उपकार केले? पैकी 2 उपकार अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगितले. माझा निरसिला भेवो दाखविला पंढरीराव. भेवो नाम भय, जीवनामध्ये जे काय भय होतं त्या भयाचं निरसन केलं. मग कोणतं भय होतं? तर हे जन्म मृत्यूचं भय होतं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, हे जे जन्म मृत्यूचं भय आहे, हे भय नामदेव महाराजांनी कसं नाहीसं केलं? निवारण निरसन कसं केलं? तर नामदेव महाराजांनी समूळ अज्ञानच नष्ट केलं, त्यामुळं भय नाहीसं झालं. मग ते नामदेव महाराजांनी अज्ञान कशाने नष्ट केलं? तर ज्ञानाने नष्ट केलं. मग कोणत्या ज्ञानाने नष्ट केलं? नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं हे भय निरसन केलं. हा एक उपकार. आणि दुसरा कोणता अजून एक उपकार सांगितलेला आहे? दाखविले पंढरी राया. ह्या संतांचा आवडीचा विषय भगवंत देव. तुमचा आमचा आवडीचा विषय वेगळा, संतांचा आवडीचा विषय वेगळा. तुमचा आमचा जो जीवाचा आवडीचा विषय आहे तो आहे तो विषयान पुस संगस्ते शिवपजा येते, संगात संजा येते, काम कामात क्रोधो विजा येते, क्रोधात भोवती सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रम, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. हा तुमचा आमचा विषय झाला, जीवाचा विषय झाला. संतांच्या आवडीचा विषय वेगळा असतो. जसं आपला विषय, मनुष्य जर विषयाचं ध्यान करू लागला तर त्याच्या मनामध्ये काम निर्माण होतो. कामामध्ये जर काय अडचण आहे तर क्रोध निर्माण होतो. क्रोधामुळं सम्मोह सम्मोहात स्मृती बुद्धीचा नाश होतो, स्मृती भ्रंशात बुद्धिनाश हो, बुद्धीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यानंतर काय? योग्य अयोग्य निर्णय घेण्यास बुद्धी सक्षम नसते. त्यामुळे स्वतः नाश करून घेणे हे तुमचा आमचा विषय झाला. पण संतांचा आवडीचा विषय देवच असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. असा आवडीचा संतांच्या विषय जो देव आहे त्या देवाचं दर्शन घडवलं. भगवंताचं पंढरीशी पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडवलं. ते दर्शन घडवण्यासाठी एक साधन सांगितलं. त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. मंत्र सांगितला सोपा, मंत्र सांगितला सोपा, मंत्र सांगितला सोपा, मंत्र सांगितला सोपा. नेवारिले भवतापा, नेवारिले भवतापा, माझा निरसिला भेवो, माझा निरसिला भेवो. मंत्र सांगितला सोपा, निवारिले भवतापा. सोप्यातला सोपा मंत्र कोणता सांगितला? मंत्र म्हणजे काय? तर मननात रायते इति मंत्र. हा मनन केल्यानं जो तारतो त्याला मंत्र म्हणा. मनन ही भगवंताची मुख्य सेवा आहे. एखादी गोष्ट असेल, एखादं तत्व असेल, ते मनानं मनन करून करून ते मनामध्ये रुजणं, किंवा एखाद्या त्या तत्वानी त्या गोष्टींनी मनाला मोहून टाकणं. जसं मोहना रे मन मोहन मुरलीवाला, हे मनन. जसं राम म्हणता रामची होईजे, हा मंत्र राम म्हणा. पण राम म्हणता म्हणता माझी सेवा करा, त्याला हा राम म्हणा. असा सोप्यातला सोपा मंत्र सांगितला. सोप्यातला सोपा मंत्र कोणता? तर
तुकोबराय सुद्धा सांगतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, असा सोप्यातला सोपा 3 अक्षरी मंत्र कोणता तर विठ्ठल. विठ्ठल कशावरून तर चोखोबराय सुद्धा बरेच दाखले देतात. पैकी एक सांगतो, विठ्ठल मंत्र त्रिअक्षरी खून सांगितली निर्धारी. बरेच प्रमाणात चोखोबरायांनी सुद्धा असा सोप्यातला सोपा मंत्र सांगितला आणि सोप्यातला सोपा मंत्र सांगून त्याचा फायदा काय झाला, निवारिले भवतापा. भव नाम संसार, संसाराचा ताप निवारण झाला. जन्माचं सुरुवातीला दुःख, नंतर मृत्यूचं दुःख, या दोन्ही दुःखाच्या मध्ये आध्यात्मिक, अधिभौतिक आणि अधिदैविक या त्रिविध तापाचं दुःख जीवाला भोगायला लागत असतं. त्या तापाचं निवारण केलं. म्हणून चोखोबराय नामदेव महाराजांना धन्यता तर देता येतच, पण नामदेव महाराजांना कृपेची माऊली अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये म्हणतात, माझी कृपेची माऊली, माझी कृपेची माऊली, तो म्हणे पाना घाली, माझा निरसिला भेव, माझा निरसिला भेव, माझा निरसिला भेव, माझा निरसिला भेव. तुकोबराय या ठिकाणी धन्यता तर देतायत, पण माझी कृपेची माऊली आई म्हणतायत. त्याचं कारण असं, जसं गाई आपल्या वत्सासाठी पाना घालते, आई आपल्या लेकरासाठी पाना घालते, त्या पद्धतीनं संत अर्थात नामदेव महाराज आपल्या भक्तासाठी, संतांच्यासाठी कृपेचा पाना घालतात. अशा पद्धतीचा या संपूर्ण अभंगातून नामदेव महाराजांना उपकार केल्यामुळं चोखोबा महाराजांनी धन्यता तर दिलेलीच आहे आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. यथामती यथावकाश माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अल्प वेळेमध्ये अभंगाचं थोडक्या वेळेमध्ये स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आई साहेब, आज रणवरे महाराजांनी कीर्तन केलंय. खरं म्हणजे चोखोबरायाचा अभंग घेतला आणि मागच्या भागामध्ये मी म्हटलं होतं वस्ताद कीर्तन झालं. गेल्या वेळेस वस्ताद केलं, पण आज जरा थोडस ढिल्ले पडलेत, पण काही नाही, छान केलंय. हा कीर्तनाचा आखाडा आहे, अजून आखाड्याची जास्त तयारी करा आणि परत आखाड्यात या. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली. रणवरे महाराज, अभंगाची चाल आपण इतकी गोड गायली की असं वाटतं आता पुढे कीर्तन नाही झालं तरी चालेल. एकदा गाऊन दाखवा. धन्य धन्य नामदेवा, केला उपकार जीवा, माझा निरसिला भेव, दाखविला पंढरीराव, दाखविला पंढरीराव, दाखविला पंढरीराव. वा 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 वा. अत्यंत गोड अशी चाल आपण गायलीत. भाषेचं सौंदर्य, त्याचं दर्शनही घडवलं आणि महाराष्ट्राच्या तत्वज्ञानाची ही ओळख आहे. कारण आतापर्यंत तत्वज्ञान सांगितलं गेलं होतं आणि काव्य लिहिलं गेलं होतं, पण तत्वज्ञान काव्यातून आणि काव्यात तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने पहिला आदर्श जगासमोर मराठी वाङ्मयाने ठेवलेला आहे. त्यामुळं तुमच्या अलंकारिक भाषेचा आनंद आहे आणि अभंगाची चाल आणि भैरवी या दोन्हीनी अगदी कडेलोट केला. फक्त चालता चालता मध्ये 2-4 वेळा स्वर हल्लेत. आपण छान त्याबद्दल करू शकता आणि शब्दांच्या योजना करताना त्या वाक्यात त्या शब्दांचे पूर्ण मूळ अर्थ समजून ते वापरले की ते यथार्थ होतं. म्हणजे कॉन्ट्रास्ट नको, मॅचिंगच पाहिजे. आणि अशाच आशा पल्लवीत राहतील आमच्या. आपल्याला शुभेच्छा. पहिलवान आहेत आणि कीर्तनाची सेवा करतात. तर आता
आखाडा आणि निरूपणाची सेवा दोन्ही उत्तम सादर झालं. पुढच्या सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी. हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. जय 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 राम. हरी जय जय राम जय कृष्ण. जय जय राम. जय 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 राम कृष्ण हरी. मैत्र केला महाबळी कामान ये अंतकारी. आदि घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. नाही तरी यम दात खातो कर करा. आदि घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. धन मिळविल्या कोडी काल घेतल्यान सोडी. आदि घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. कामानये हा परिवार सैन्य लोक भौभार. आदि घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. कववरी तुमचे बळ जवाला नाही काळ. आदि घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. तुका म्हणे बापा चोकवे 84 खेपा. आदि घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. सामा भरी हा उत्तम. विठ्ठल 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 विठाला विठाला विठाला. विठ्ठल 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 कुंडली कवरधारी हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री दत्तात्रय जनार्दन एकनाथ. महाराज की जय. विठाला 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 विठाला. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग. जगतवंद जगद्गुरु राम नाम धारकी अखिल विश्वाच्या हृदय पटलावरती व्याप्त असणारे संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा मानवी जीवनाला योग्य दिशेकडे नेणारा आणि मानवी जीवनासाठी तुकोबरांच्या अंतकरणातील तळमळीचं चित्रीकरण करणारा आजचा हा उपदेशपर प्रकरणातील अभंग. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं पाहायला गेलं तर आजचा अभंग हा 7 चरणाचा आहे. अगदी धावतं आपल्याला याचं निरूपण अंदाज बांधायचा प्रयत्न करायचा आहे. आता सांगा एवढा आपला अधिकार निश्चित नाही. फक्त अंदाज आपण निश्चित साधा जसा जमल तसा बांधायचा. खरं पाहायला गेलं तर अभंगाचं पहिलं चरण, तिसरं चरण, चौथं चरण, 5वं चरण आणि 6वं चरण हे आम्हाला मृत्यूची सत्यता पटवून देणारे आहे. अभंगातील दुसरं चरण आदि घेरे राम नाम सामा बरी हा उत्तम. तो मृत्यू आम्हाला कसा चांगला करता येईल यावरील उपाय सांगणार आहे. आणि अभंगाचं सगळ्यात शेवटचं 7वं चरण तुका म्हणे बापा चुकवी 84 खेपा. या मानवी जीवनाकरता तुकोबरांच्या अंतकरणातील असणारी तळमळ ती तळमळ शेवटच्या चरणात व्यक्त होते. आदि घेरी राम नाम सामा भरी हा उत्तम.
पाहायला गेलं तर प्रस्तुत अभंगाचा भाव आपल्याला एका वाक्यात करता येऊ शकतो. उन्मत्त होऊन अविचारी अवैदिक जीवन जगणाऱ्या मानवाला सत्य असणाऱ्या मृत्यूची भीती घालून तुकोबाराय आचारयुक्त जीवन जगण्याचा उपाय आणि उपदेश आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं पाहायला गेलं तर मृत्यू हे आमच्या मानवी जीवनाचं अंतिम गंतव्य आहे. इथं कोणीही कसाही असला तर त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे. हा साधे ही काळ्या दगडावरची रेष आहे. ज्ञानोबराय तर सांगतात, या देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया नामनो नये धनंजयाची या परी. अవి तो जो जन्माला आलाय त्याने मला कधीच मरण येणार नाही अशा भावनेत जीवन जगण्यात काही अर्थ नाही. बरं मला मरणच नको अशा प्रकारची अभियुक्ती त्यांनी व्यक्त करणं सुद्धा महाराज इथं गरजेचं नाही. इथं मरायसाठी वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही दादा. एखादा जर देवाकडे मरणाची अपेक्षा करत असेल, इच्छा व्यक्त करत असेल तर तुकोबराय त्याला गाढवाचा बाळ म्हणतात. मरण तो मागे गाढवाचा बाळ न लगे द्यावाची व सहजची जाणार. तो जे सहज गोष्ट मिळणार आहे त्यासाठी काय प्रयत्न करायचा. इथं प्रयत्न करायचा असेल तर तो जगायसाठी करावा. इथं मृत्यू कधीच आम्हाला मोकळा सोडून जात नाही. तो कायम आम्हाला चिटकून असतो. आम्ही साध्या गाडीतून प्रवास करत असू तर आमच्यासोबत आमच्यापेक्षा चांगलं एसी गाडीतून मृत्यू प्रवास करतो. इथं आम्ही साध्या गादीवर झोपत असू तर आमच्यापेक्षा चांगल्या सोफिस्टिकेटेड गादीवर मृत्यू चांगला आराम करत असतो. आम्ही कुठं जाऊ तिथं तुडीतना तुटे सारिता निराळे अशा तऱ्हेने तो आमच्या सोबत कायम चालत असतो. आम्ही कीर्तनाला बसलो तरी तो आमच्या जवळच्या खुर्चीवरून चिटकून बसतो. आता इकडे तिकडे पाहू नका, नाही तर उगाच मरण गेले माझे मरून शेजाऱ्याचा गळा दाबचाल. इथं मृत्यू आम्हाला कधी मोकळा सोडत नाही. पण काय होतं, समाजात दोन प्रकारचा वर्ग असतो. त्यातल्या एका प्रकारासाठी तुकोबराय इथं उपदेश करतात. एक प्रकार असा की त्याला माहीत झालंय आपल्याला कधी ना कधी मृत्यू येणार आहे, तो तसं जीवन जगतो आचार्य. पण एक घटक असा आहे, विषयासक्त जीवन जगता जगता तो स्वतःच्या मृत्यूला विसरतो. विषयाचे सर्वनी केली आयुष्याची गाळणी, माझ्यासारखा कोणच नाही अशा आविर्भावात तो जीवन जगतो. अब या जगातील सर्वात आश्चर्याची गोष्ट कोणती असेल तर त्या धर्मराजाला त्या यक्षाने 56 प्रश्न विचारले. त्यातील एक प्रश्न, या जगातील सर्वात आश्चर्याची गोष्ट कोणती. त्यावेळी धर्मराजे उत्तर देतात, इथं आमच्या देखत रोज हजारो माणसं मरताना देखील आम्हाला कधीच मरण येणार नाही या आविर्भावात आम्ही जीवन जगतो. ही सर्वात जगातील आश्चर्याची गोष्ट. इथं मरायसाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही, तो येतोच. पण काही जणांना या मरणाचा विसर पडलेला आहे. त्यांना वाटतं आमच्यासारखा शौर्यवान धैर्यवान ह्या जगात कोणीच नाही. आम्ही तर हजारो माणसं जरी सोबत असली तर मरण आल्यानंतर त्यातला एकही कामाला येणार नाही. आणि याच आशयाने तुकोबाराय इथं आज शब्द प्रपंच करतात. इथं एखाद्याला वाटत असेल 1000 माणसासोबत माझं बसणं उठणं आहे. अहो इथं राजा देशीचा चौधरी असला तरी मला तो अंतकाळाच्या वेळेस आम्हाला उपयोगी येणार नाही. म्हणून उगच कोणाच्या दादा भाऊ शेठ अशा वरवरच्या बोलण्याला भाळून जाऊ नका. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोण. आणि याच आशयाने तुकोबाराय शब्द प्रपंच करतात. एखाद्याला वाटत असेल माझं चांगल्या माणसापाशी बसणं उठणं आहे, बलाढ्य मित्र माझा आहे, पण त्याला देखील मरावं लागतं. आणि तुकोबाराय सांगतात अभंगाचं पहिलं चरण, मित्र केला महाबळी कामान ये अंतकाळी, कामान ये अंतकाळी, कामान ये अंतकाळी. मित्र केला महाबळी कामान ये अंतकाळी, कामान ये अंतकाळी, कामान ये अंतकाळी. मैत्र केला महाबळी कामान ये अंतकाळी, आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम, सामा भरी हा उत्तम, सामा भरी हा उत्तम. मैत्र केला महाबळी कामान ये अंतकाळी, आधी गेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराय इथं भाव व्यक्त करतात. इथे एखाद्याला वाटत असेल माझी मैत्री सर्वात जास्त बलाढ्य माणसाबर आहे, पण मरणाच्या वेळेस तो कितीही बलाढ्य मित्र तुमच्या कामाला येणार नाही. दुर्योधनाला गर्व होता स्वतःच्या मैत्रीवरती. माझा मित्र जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ धनुर्धर असा कर्ण आहे. माझ्यासोबत शल्य, अश्वस्थामा, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य, पण तरी देखील त्या दुर्योधनाला मरावं लागलं. त्या कर्णाला त्या दुर्योधनाच्या मृत्यूच्या झोगारात मरावं लागलं, त्याला देखील हरावं लागलं. अहो तर किती लाखो माणसं जरी सोबत असली तर आम्हाला मारा ते मरणाच्या वेळेस वाचवू शकत नाही. मग तुकोबाराय सांगतात मरण तर येणारच आहे, पण ते मरण कसं चांगलं करायचं याकरता तुकोबाराय उपाय सांगतात. अभंगाचं दुसरं चरण, आधी घेरे राम नाम, आधी घेरे राम नाम, आधी घेरे राम नाम, आधी घेरे राम नाम. सामा भरी हा उत्तम, सामा भरी
हा उत्तम सामा बरी हा उत्तम आधी घे रे राम नाम आधी घे राम नाम आधी घेरे राम नाम सामा बर्या उत्तम. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबर आहे ते मरण कसं चांगलं करता येईल. येणार तर आहे, सत्य आहे, पण ते मरण कसं चांगलं करता येईल याकरता उपाय सांगतात. काय असतं, मृत्यू येणं ही प्रकृती आहे, त्या मृत्यूला नको म्हणणं ही विकृती आहे, पण तेच येणारं मरण कसं चांगलं करता येईल हे शिकवणारी आमची हिंदू संस्कृती आहे. आम्हाला मरणाच्या वेळेस म्हणता आलं पाहिजे, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला, यादसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दीच गोड व्हावा. इथं तुकोबराय रामनामाचा अट्टहास आम्हाला करतात. का करतात आता ह्याच्यासाठी बरीच कारणं आपल्याला आहेत. रामनामाचं भजन केल्यामुळे नाम साराचे हे सार शरणांगत यम किंकर, जो रामनामाचं नित्य भजन करतो त्याच्याजवळ यम सुद्धा येत नाही. अहो तो जिथं रामनामाचं भजन आहे तिथून यम असा लाखो किलोमीटर पळतो. कसा पळतो, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापुड्या कळी काळा रे. आमचे गुरुवारे वैद्य बाबा तर सांगायचे, तो नुसता पळत नाही, तो चिंग चिंग चिगाट पळत जात, यम तिथं थांबत सुद्धा नाही. तरले तर ती हा भरवसा नामधारकाचा ठसा, झालो सन्मुख में तो कैसा, अवघी चिंता वारली. भगवंताचं भजन केल्यामुळे चिंता निघून जाते. नामाच्या चिंतने परती पळती 12 वाटा विघ्ने. इथं विघ्न सुद्धा पळून जातात. कितीतरी आपल्याला उपाय सांगता येतील त्या नामाचा. सर्वात मोठा फायदा, त्या नामाचं भजन केल्यामुळे सगुणाची निर्गुणाची सहजासहजी प्राप्त होते. आणि एवढे फायदे माहीत असून देखील माणूस जर त्या नामाकडे पाठ फिरवत असेल तर त्याचा काय परिणाम होतो, त्यासाठी तुकोबाराय शब्द प्रपंच करतात. अभंगाचं 3रं चरण. नाही तरी यम दात खातो करा करा, दात खातो कर करा, दात खातो कर करा. नाही तरी यम दात खातो कर करा, दात खातो कर करा, दात खातो कर करा. नाही तरी यम दात खातो करोगर. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, त्या रामनामाकडे जर आम्ही पाठ फिरवली काय परिणाम होईल, तर तो यम आमच्यावरती महाराज काळ नित्य लिखित आहे. राग दाते रागे दात खाय कर करा. एकादशी सोमवार कोण न करती, कोण त्यांची गती होईल नेनो, किंवा एकादशी व्रत कोण न करती. अशा तुकोबाराय सांगतात की भगवंताचं भजन न करता जो दुसरी कार्य करण्यात सत्कार्य म्हणत असेल त्यावरती दात यम कायम खात राहतो. ऐका, या जगात जगत असताना माणसाने 2 गोष्टींना कायम विसरावं आणि 2 गोष्टींची कायम आठवण ठेवावी. कोणत्या 2 गोष्टी विसराव्या, आपण कोणावरती उपकार केलेला असेल तर लगेच विसरून जावा. समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवणी वाचून या. इथं कोणावर आपण उपकार केला असेल तर तो विसरून जावा, आणि आपल्यावरती कोणी अपकार केला असेल तर विसरून जावा. पण न विसरणाऱ्या 2 गोष्टी, एक त्या परमेश्वराला आणि दुसरी त्या मृत्यूला. इथं स्मशानभूमी बांधायची झाली तर गावाच्या बाहेर बांधू नका, भर चौकात बांधा. का तर ती अर्धवेट जळालेली प्रेते पाहून इथं माणसाला मृत्यूची आठवण येईल आणि ह्या जगातील 70% गुन्हे जाग्यावरती संपून जातील. अहो त्या मृत्यूची आम्हाला कायम आठवण असली पाहिजे. पण अजून तुकोबाराय सांगतात, तो नुसतं मृत्यूची आठवण ठेवून नाही, तुम्ही इथं कितीही धन मिळवलं तर, धन मिळवल्या कोडी काल घेतल्या न सोडी, इथं कितीही पैसा कमवला तर शेवटी तो तुम्हाला अंतकाळाला उपयोग येणार नाही. हा आता मी अशाचा अजिबात नाही की इथं पैसा कमवूच नका, अलीकडचं युग आहे महाराज, इथं पैशाशिवाय काही चालत नाही. आपण एक लक्षात घ्या, आम्हाला 4 पुरुषार्थ दिलेले आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. त्यातील 2 नंबरचा पुरुषार्थ कोणता, अर्थ. मग 2 नंबरचा अर्थ पुरुषार्थ आहे म्हणून सगळं 2 नंबरच कमवायचं असा अजिबात अर्थ घ्यायचा नाही. तिथं अर्थ निश्चित आम्ही पैसा कमवा, पण एक लक्षात घ्या, जिथं कमवलेल्या पैशाचं दार थांबतं तिथून कमवलेल्या पुण्याचं काम सुरू होत असतं. का तर देह काळाचे धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे, देता देवविता नेता नेवविता, येते याची सत्ता काय आहे. माणूस धन 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 करतो कुठपर्यंत, जोपर्यंत निधन होत नाही तोपर्यंत. धन मिळवल्या कोणी काळ घेतल्या ना सोडी. धावतो तुकोबाराय अजून पुढे सांगतात, कामाने हा परिवार सैन्य लोक भोपार. एखाद्याला वाटत असल माझी बायका पोरं लेकरं अख्खं गाव माझ्या पाठीमाग आहे, पण एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही कामाचे आहेत तोपर्यंतच ते पाठीमाग आहेत. जवळी चरण गात तवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. मला वाटतं ह्या आशयाचं एक महाभारतात सुद्धा पद येतं, कार्यपेक्षाही वर्तनते भाव सिद्धा सुदुर्लभ. इथं सर्वजण तुमच्याकडे कार्याच्या अपेक्षेने देतात. ज्या दिवशी तुम्ही कार्य करायचं थांबतात त्या दिवशी ज्यासी तुझं गुंती ते तो मोकलती अंती, तुका म्हणे बरा लाभ कोण होतो विचारा.
कामान ह्या परिवार सैन्य लोक भोपार तोवरी तुमचे बळ जव आला नाही काळ. अभंगाच्या 6व्या चरणात तुकोबाराय सांगतात तिथपर्यंत तुमचं बळ आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत नियम तुम्हाला नेला येत नाही. एखाद्याला वाटत असेल माझ्यासारखा ताकदवान, माझ्यासारखा धैर्यवान, माझ्यासारखा बलिष्ठ या जगात कोण नाही. एक लक्षात घ्या, आजपर्यंत भल्या भल्यांची मोठी यादी आहे. अवघाच्या आकार ग्रासियाला काळे येथे उरो नाही आले अवतार येर ते पामर जीव किती. अवे तर मोठी मोठी गेली नाही तर मोठी मोठी गेली पुराणी चिलटानी मांडली गाराने असलं व्हायला नको गड्या. आपलं कुठं त्यांच्यामध्ये पान लागणार आहे. तोवरी तुमचे बळ जव आला नाही काळ त्यासाठी तुम्हाला आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. शेवटच्या चरणात तुकोबाराय विनंती करतात तुम्हाला जर या यम पाशातून सुटायचं असेल, जर तुम्हाला या मृत्यूच्या पाशातून सुटायचं असेल तर तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा. तुकोबाराय इथं तळमळ व्यक्त करतात. अरे ह्या मृत्यू लोकांच्या 84च्या फेऱ्यामध्ये अडकून राहू नका. इथून सुटण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुका म्हणे बापा चुकवी 84च्या खेपा आधी घेरे राम नाम सामा भरी हा उत्तम. विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भानुदास एकनाथ 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 भानुदास एकनाथ 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 तुकाराम 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 तुकाराम. रामकृष्ण हरी. माऊली काय सांगाल सेवेकऱ्याबद्दल? अभिमन्यू महाराज 6 चरणाचा अभंग या सगळ्याला न्याय देताना पौराणिक कथानकांच्या जोडीला शब्द चमत्कृतींची जी जोड आहे, नव्या वक्त्यांनी जुन्या शब्दाच्या आधाराने जर मांडलं तर ते लोकांपर्यंत फार छान पोहोचतं. तो काळ कसा पळून गेला म्हणाले तुम्ही? दड दड दुड दुड नाही 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 चिंग चिंग चिंगाट हा काय चिंग चिंग चिंगाट. हा हे असं जे मध्ये काहीतरी पाहिजे तेव्हा आपल्याला त्या भाषा समृद्ध विवरणाची मोहिनी समाजाला पडते आणि विधानांची समृद्धी आपल्याकडे भरपूर आहे. तुमचं कीर्तन महाराष्ट्र ऐकील म्हणण्यापेक्षा अशा कीर्तनाने महाराष्ट्र वेडा होईल. आपल्याला खूप शुभेच्छा आहेत. आई साहेब. अभिमन्यू महाराज महाभारतातले अभिमन्यू चक्रव्यूहात अडकले होते, पण हे अभिमन्यू महाराज अभंगाच्या चक्रव्यूहात न अडकता खरा अर्थ तुम्ही समाजासमोर मांडलाय. खूपच सुंदर अर्थ. म्हणजे सिद्धांत पटवून देत असताना बऱ्याचशा दृष्टांताची जोड सुद्धा तुम्ही या अभंगामध्ये छान दिली. तुम्ही सांगितलं ना की चौकात पाहिजे स्मशानभूमी, म्हणजे जाता येता लक्षात येईल की एक दिवस आपल्याला मृत्यू पावायचा आहे, आपले एक दिवस राख होणार आहे. मृत्यू समोर ठेवून जर माणूस जगला ना तर मला असं वाटतं तो चुका करणार नाही, चांगलं जीवन जगेल. महाराज खूपच सुंदर छान विवेचन आणि कार्यक्रमही छानच केला तुम्ही, त्याबद्दल आपल्याला खूप खूप शुभेच्छा. आपल्या सेवेबद्दल एवढं भरभरून कौतुक झालं. हे सगळे मिळवत असताना एका शिस्तीची गरज असते आणि ते शिस्तवान गुरु म्हणजे तुमचे वडील. काय वडिलांची शिस्त होती की ज्याच्यामुळे तुम्ही एवढे खुलून आणि फुलून आलात? आमचे वडील जयराम बाबापाशी राहिला आणि वैद्य बाबांपाशी पकवास शिकायला. मग ती पहिल्यापासून जयराम बाबांचा धाक आला. आता जुन्या माणसांना माहित आहे जयराम बाबांचा धाक काय होता, पण वैद्य बाबांचा धाक होता. वैद्य बाबा तर हल्ल्याशिवाय शिकवतच नसायचे. परिणाम आणि आमचे वडील देहूकर परंपरेमध्ये चालायचे. गुरुवर्य श्री हरिभाऊ महाराज शिंदे सोलापूरकर म्हणून आहेत, त्यांच्यासोबत चालले. आता ते हरिभाऊ महाराजांचं असं वागणं आहे, त्यांचं वय आता जवळजवळ 75 आहे. आणि आजपर्यंत ते वारीत जरी चालायचं झालं तर वाहत्या पाण्याशिवाय पाणी पित नाहीत, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून खातात. असं म्हणजे असं इतकं तत्वनिष्ठ जीवन आहे. सकाळी भजन चालू झालं साला, तुकोबारांचा घोडा जोपर्यंत खाली बसत नाही तोपर्यंत दिंडीतल्या माणसाने बसायचं सुद्धा नाही, खाली थुंकायला सुद्धा बाजूला जायचं नाही. मग वडिलांचं त्यांच्यासोबत जवळजवळ 20 वर्ष पकवाज वाजवणं, त्यांच्यासोबत भजन करण्यात झालं आणि परिणाम मग तो वडिलांचा हळूहळू प्रभाव आमच्यावरही झाला. वा वा वा. पण मला एक आता तुम्हाला विचारायचं की लहानपणी मग त्यांचा कुठल्या गोष्टीवरून जास्त तुम्ही ओरडा खाल्लाय? मला तालमीची आवड, खेळायची आवड, शाळेत धिंगाणा घालायची आवड आणि वडिलांचा असा असायचा हरिपाठ झाला पाहिजे, तुळशीला पाणी घातलं पाहिजे, कपडाला गण लावलाच पाहिजे. अजून तालमीची आठवण येते का हो? तालमीत निश्चित आठवण येतेच. ती त्यासाठी आता आर्मीचं स्वप्न सोडलं, सगळं सोडलं. ती पहिल्यापासून तालमीची आवड अजूनही आहे. महाराज सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण हरी. तर माऊली खरंच आजच्या भागासाठी
आपल्या या कीर्तनकारांची सेवा आणि त्या सेवेचा आनंद घेण्यासाठी आपल्यासोबत प्राजक्ता चव्हाण होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील। या मंचावर आपण पुन्हा पुन्हा यावे ही आपल्याला विनंती। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। तर माऊली आपण मंचावर आमंत्रित करूया आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकऱ्यांना, हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज आणि हरिभक्तीपरायण अभिमन्यू महाराज। पाहूया यांच्या सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळ येते। निकाल आपल्या समोर स्पष्ट आहे। ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण अभिमन्यू महाराज। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी। वारी अशी अखंड चालू राहू। रामकृष्ण हरी। चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली। उद्या पुन्हा भेटूया। तोपर्यंत पाहत रहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार।